नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, महाराष्ट्रातील बीड प्रकरण हे सगळ्यात जास्त गाजलेलं आहे किंवा सगळ्यात जास्त ज्या प्रकरणाची सध्या चर्चा चालू आहे आणि ज्या संतोष अण्णा देशमुख यांना न्याय मिळावा अख्खा महाराष्ट्र याचना प्रार्थना करतोय, त्या प्रकरणामध्ये अंजली दामनिया ह्या सध्या ऍक्टिव्ह भरपूर प्रमाणामध्ये आहेत। ज्या परळीमध्ये गुंडगिरी दादागिरी कशा प्रकारे चालते या प्रकरणाची सगळे मुळं हे उघडून काढण्याचे काम हे अंजली दामनिया सध्या करत आहेत। तर नेमकं त्या अंजली दामनिया हे कोण आहेत हा प्रश्न बऱ्याच जणांसमोर उभा राहिला आहे की अंजली दामनिया यांचं नेमकं कार्य काय आहे आणि अंजली दामनिया ह्या समाजसेवका तर आहेतच, तर नेमकं त्यांनी याच्या आधी समाजसेवा नेमके काय काय केलेले आहे आणि याच्या आधी नेमके कोणते प्रकरण त्यांनी उघडकीस आणलेले आहेत हे तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। तर पुढे जाण्या अगोदर अशाच वेगवेगळ्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब व व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। मित्रांनो, अंजली दामनिया ज्यावेळेस पासून बीड प्रकरण हे गाजलं होतं, ज्यावेळेस पासून बीड प्रकरण बीडमध्ये संतोष अण्णा देशमुख यांची हत्या झालेली होती, त्यावेळेस पासून अंजली दामनिया ह्या ऍक्टिव्ह या प्रकरणामध्ये झालेल्या होत्या आणि त्यांनी सतत एक मुद्दा लावून धरलेला आहे, ती म्हणजे राजकारणावर सुरेश धस असतील, संदीप क्षीरसागर असतील किंवा धनंजय मुंडे, सगळ्यात जास्त टार्गेट कोणाला सध्या त्या करत आहेत ते म्हणजे धनंजय मुंडे। कारण परळीमध्ये जे अवैध धंदे उघडकीस आलेले आहेत किंवा जे अवैध वाळू राखेचा धंदा असेल, वाळूचा धंदा असतील किंवा वेगवेगळे जे आरोप धनंजय मुंडेवर होत आहेत राजकारण्यांकडून सुद्धा, त्या आरोपावर सुद्धा अंजली दामनिया यांनी एक मीठ चोळलेलं आपल्याला दिसत आहे आणि धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा असं सगळ्यात लावून धरलेलं आहे, ती म्हणजे अंजली दामनिया यांनी सध्या ते लावून धरलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। परंतु अंजली दामनिया यांनी नेमकं हे समाजकार्य कधीपासून चालू केलं, अंजली दामनिया नेमकं शिक्षण कुठून घेतलं, हे सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो। तर अंजली दामनिया हे एक भ्रष्टाचार विरोधी समाजसेविका म्हणून ओळखले जातात आणि भ्रष्टाचार विरोधी कामे ते करतात। त्याच्या विरोधात आंदोलन करून त्यांना वेगवेगळ्या राजकीय नेत्यांना त्यांचा राजीनामा सुद्धा त्या काळी त्यांना द्यावा लागलेला आहे। त्यांनी एक असाच भ्रष्टाचारी विरोधी आंदोलन किंवा आरोप त्याच्यावर केले होते आणि तो भ्रष्टाचार सगळ्यात जास्त गाजला होता, तो म्हणजे सिंचन घोटाळा। महाराष्ट्रातील सिंचन घोटाळा जो झाला होता, ज्या सिंचन घोटाळ्याचे अजित पवार यांच्यावर सुद्धा आरोप झालेले होते, त्या आरोपामध्ये किंवा त्या घोटाळ्यामध्ये सगळ्यात जास्त अंजली दामनिया ह्या पुढे आल्या होत्या आणि त्या आरोपापासून अंजली दामनिया एक समाजसेविका म्हणून प्रसिद्ध झाल्या होत्या। तर त्यांच्या शिक्षणाबद्दल जर बोलायचं झालं तर वैद्यकीय प्रयोगशाळेमध्ये त्यांनी एक डिप्लोमा केलेला आहे आणि त्या पॅथॉलॉजिस्ट म्हणून सुद्धा काही काळ कार्य करत होत्या आणि त्यानंतर त्यांनी 2014 मध्ये आम आदमी पार्टी सुद्धा जॉईन केलेली होती, जी की अरविंद केजरीवाल त्याचे संस्थापक आहेत किंवा निर्माते आहेत। त्या अरविंद केजरीवाल सोबत सुद्धा त्यांनी काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती, कारण त्याचं कारण एकच होतं, ती आम आदमी पार्टी जी होती त्यावेळेस जी समाजसेवा करत होती, ज्या केजरीवालकडे घर नव्हतं, गाडी नव्हती, त्या केजरीवाल सोबत त्यांनी जायची इच्छा व्यक्त केली होती आणि एक समाजाला आपण देणं लागते म्हणून समाजासाठी काहीतरी करण्यासाठी त्यांनी एक कार्याचा लढा घेण्यासाठी आम आदमी पार्टी जॉईन केलेली होती आणि आम आदमी पार्टी सोबत त्यांनी एक निवडणूक सुद्धा लढली होती। महाराष्ट्रामध्ये नागपूरमध्ये निवडणूक लढली होती, ती म्हणजे नितीन गडकरी जे आता सध्या आपले केंद्रीय मंत्री आहेत त्यांच्या विरोधात एक निवडणूक लढली होती आणि त्या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला होता, परंतु त्यांनी त्यावेळेस सुद्धा 69,000 मतं मिळवली होती आणि त्यावेळेस नितीन गडकरी यांच्या विरोधात चौथ्या क्रमांकाला सगळ्यात जास्त मतं जो कोणी मिळवले असतील तर त्या होत्या अंजलीताई दामनिया। आणि त्यांनी सगळ्यात महत्वाचं म्हणजे 2011-12 मध्ये कोंढोण धरण प्रकल्पामधील घोटाळा उघडकीस आणला होता, त्याची अनियमितता उघडकीस आणली होती आणि त्या अनियमिततामुळे RTI या कायद्याचा वापर म्हणजे माहितीचा अधिकार या कायद्याचा वापर करून त्याची चौकशी केली होती आणि त्या चौकशीमधून असं सिद्ध झालं आणि त्यानंतर ते धरणाचं प्रकल्पाचं कॉन्ट्रॅक्ट हे रद्द करण्यात आलं गेलेलं होतं। त्याच्यामुळे समाजसेविका म्हणून त्या किंवा आज बीडच्या प्रकरणामुळे पुढे आले गेलेले नाहीत, तर बरेचसे प्रकरण त्यांनी याच्या आधी गाजवलेले आहेत किंवा त्यांनी समाजसेवा ही केली। पण त्यांनी आम आदमी पार्टी जे जॉईन केली होती ती 2015 मध्ये त्यांनी ती आम आदमी पार्टी सोडली होती, कारण 2015 मध्ये आम आदमी पक्षावर हॉर्स ट्रेडिंगचे आरोप झाले होते आणि त्या आरोप असल्या कारणामुळे त्यांनी ती आम आदमी पार्टी जी होती आपल्या पार्टी सोबत ते आम आदमी पार्टी सोबत जॉईन झाले होते।
त्या आपल्या पार्टीचा त्यांनी राजीनामा दिला आणि त्यांनी समाजसेविका म्हणून काम पाहायला सुरुवात केली आणि समाजसेवा नंतर आपण आता आज सुद्धा त्यांचे काम हे आपण पाहतच आहोत की बीड जिल्ह्यामधील परळीमध्ये ज्याप्रमाणे परळीमध्ये अवैध धंदेचे उघडकीस आलेले आहेत, ते अवैध धंद्यांच्या मागे उघडकीस करण्याच्या मागे अंजली दमानिया यांचा सुद्धा मोठा हात आहे, असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. धन्यवाद.